पहलगाम हल्ल्यातील फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जातोय। 4ही दहशतवादी अजूनही परिसरातच लपून बसले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते। काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयएकडून वेगाने तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलाय। तपासामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेले आहेत। पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केलंय, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोटभवळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करते। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आलाय। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। दोन्ही घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात येतो। अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील नागरिकांनाच बसला। संध्याकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते। मात्र पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांसाठी देखील गेट उघडण्यास नकार दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारतानं सावधगिरीनं प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असं वान्स यांनी म्हटलं। भारतानं पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे। आता भारताचं पुढचं पाऊल ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा आहे। भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपियन अफेअर्स काउन्सिलमध्ये देखील मांडण्यात येणार आहे। राजस्थान इंटेलिजन्स विभागानं जैसलमेरमधून पठाण खान या गुप्तहेराला अटक केली आहे। तो पाकिस्तानच्या आयएसआयसाठी गुप्त माहिती पाठवत होता। पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातला रहिवासी आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली आहे। युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे। संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय। भारतीय हवाई दलानं पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांसह आक्रमण नावानं सराव करून पाकिस्तानची झोप उडाली होती। आता भारताच्या या कृतीमुळे भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटते। त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्ताननं पीओकेमधील 1000हून अधिक मदरसे बंद केले। देशातील सर्व हल्ल्यांना देशाचं गृह मंत्रालयाच जबाबदार आहे। चुनचुन के नंतर मारा, आधी जबाबदारी घेऊन राजीनामा द्या असं म्हणत संजय राऊतांनी अमित शहांवर हल्लाबोल केलाय। पुलवामा, पहलगाम, उरीसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। घराघरात आक्रोश असताना मोदी मुंबई दौऱ्यावर येतात। पीएम मोदी फिरतायत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही। मोदी सिनेकलाकारांना भेटतात आणि गप्पा मारतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। आणि आता एक सविस्तर बातमी। केरळमधील मल्लापुरम शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात चिमुकल्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईला भरधाव वाहनानं उडवलं। या अपघातानंतर आईच्या शेजारी बसून लहानगा हंबरडा आणि टाहो फोडत होता। रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे। रस्त्याच्या कडेतून एक महिला तिच्या मुलासोबत चालत होती, मात्र त्यावेळी रस्त्याच्या कडेवरून जाणाऱ्या या महिलेला पाठून येणारी कार जोरदार धडक झाली आणि महिला काही अंतरावर जाऊन एका भिंतीला आदळली। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरोधात लढणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आता महायुतीत एकत्र येणार आहेत। गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। दोघांमध्ये राजकीय वैमनस्य पाहता महायुतीसाठी दोन्ही गुलाबराव डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्ह दिसतात।
मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं। या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय। रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे पैसे खाणारा आणि शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री असे बॅनर लागलेले आहेत। शेतकऱ्यांच्या नावे पैसे खाणारा मंत्री असे बॅनर मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर लावण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। मात्र दीपक केसरकरांनी शक्तीपीठ महामार्गाला माझा पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं। धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलं। कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलंय। काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते। ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असे प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर केलंय। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण, कुणाचा प्रवेश होणार या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं, रस्ते तुंबले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। पुढील 4 दिवस मेघगर्जना वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे। मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे। राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेनं एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडलाय। तापमान 43.8 अंशांवर नोंदवलं गेलंय। मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलंय। तर गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40 पार केली आहे। मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। तापमानवाढीचा त्रास मनुष्यासह पशुपक्ष्यांना आणि प्राण्यांना देखील होतोय। एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईत 300हून अधिक पशुपक्षी जखमी झालेले आहेत। तर गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या तापमानानं उच्चांक गाठला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले। चंद्रपुरात तापमानानं 45 अंशाचा टप्पा पार केलाय। काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये नोंदवलं गेलंय। वाशिमच्या मालेगाव शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। शहरातील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी समाजसेवा करणारे फिरोज पठाण दर दिवशी मुबलक पाणी पुरवतात। त्यांच्या या समाजसेवी वृत्तीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण झाले। शिरूर तालुक्यातील खेडकर वस्तीमध्ये बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला। नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्याला सोडून बिबट्यानं धूम ठोकली। वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द परिसरातील अडोळ नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळला। 50 वर्षीय पांडूरचा आरू असं मृत व्यक्तीचं नाव असून पोलीस पुढील तपास करतायत। पिंपरी चिंचवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईतून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागानं 4 महिन्यात 25,71,64,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना वणवण भटकावं लागतंय। तब्बल 31 गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। अजूनही अनेक गावात पाणी पोहोचलेलं नसल्यानं पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याचा दुष्काळ पडलाय। आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते, तर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना घरातूनच पाणी आणावं लागतंय। संगमनेर तालुक्यात ट्रॅफिक जाम झालंय। पुणे नाशिक महामार्ग ठप्प झालाय। महामार्ग विस्तारीकरणाचा नागरिकांना फटका बसतोय। ऐन लग्न सराईमध्ये फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। पाण्याअभावी झाडांना पाणी कमी मिळत असल्यानं फुलांच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय।
तब्बल 25 वर्ष कालावधी उलटून देखील मनमाड शहरातील एकमेव असलेल्या मुख्य सावित्रीबाई फुले भाजीपाला मार्केटच्या इमारतीचं काम अर्धवट अवस्थेत आहे. मार्केटचं काम लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजीपाला मार्केट संघटनेनं दिलाय. जळगावच्या कासोदामध्ये वफ बचाव समितीनं जनजागृती दौरा केला. हम वफ बचाने निकले है, आओ हमारे साथ चलो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मावळ तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घरगुती उगवण, क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं. वाशिम जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिकांवरील 102 कंत्राटी चालकांचं मागील 5 महिन्यांपासून वेतन थकीत आहे आणि त्यामुळे या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जर 4 मे पर्यंत थकीत वेतन मिळालं नाही तर 5 मे पासून रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा इशारा या रुग्णवाहिका चालकांनी घेतलाय. सांगलीतल्या मिरज इथे अवैध हाडांची वाहतूक करणारं वाहन शिवप्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. या प्रकरणी अज्ञाताविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दापोलीमध्ये यंदा सर्वाधिक वन्य प्राण्यांचा बचाव करण्यात वनविभागाला यश आलंय. वर्षभरात तब्बल 1085 माकडांना पकडण्यात आलं असून 205 वन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. तर वन्य प्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीपोटी 239 शेतकऱ्यांना तब्बल 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यामुळे मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकलाय. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार होतं, मात्र आता 11 मे रोजी लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारला उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय. पाणी टंचाईच्या स्थितीमध्ये शासन उदासीन असून पाणी टंचाईच्या प्रश्नावर कुठल्याही बैठका घेतल्या जात नसल्याची टीका खडसेंनी केली. दक्षिण सोलापूरमधील बोरामणी इथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडले. दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेली होती, तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती. 2024-25 मध्ये मार्च ते एप्रिल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,592 पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केली आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला असून एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी इथे असते, मात्र असं असतानाही जून महिन्यात सर्वाधिक 8,334 पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचं दिसून येत आहे. नगरमधील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांच्या निधनानं नगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन क्षेत्राला बळ देणारा महापर्यटन उत्सव आजपासून सुरू होत आहे. 4 मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवानिमित्त महाबळेश्वरमधील विविध पॉइंट्सवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शिरूर तालुक्यातील नावरा चौफुला महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं ऊस तोडणीसाठी जात असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. भीषण अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले. जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सीला भीषण आग लागली. आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक होऊन जवळपास 50 लाखांचं नुकसान झालंय. येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. विंचूर चौफुलीवर भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 2 जखमी झाले. नाशिकमध्ये मद्यधुंद कार चालकाने 6 वाहनांना धडक दिली. अपघातात 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून 2 जखमी झाले. यवतमाळच्या पुसदमधील 1 देशी कट्टा आणि 2 जिवंत राऊंडसह आरोपीला रंगेहात पकडण्यात आलं. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वर्ध्यात मोटारसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 6 मोटारसायकलसह 1,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील वांगी गावात दलित वस्तीसाठी आलेला विकास निधी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमतानं लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 50 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्यात. सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय. जळगावच्या आकाशवाणी चौकात दुचाकीला ट्रकनं जोरात धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला. या अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून तरुणही गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला.
गंगापूर तालुक्यातील टोकीशेत शिवार वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने तसंच 5 लाखांहून अधिक रोख रक्कम लंपास केली आहे। पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्यात। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलंय। ISMC माजी विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र चॅप्टरनं रॉयल बॉम्बे यॉट या क्लब इथे त्यांच्या कनेक्शन्स मुंबई वार्षिक मेळाव्याचं आयोजन केलं। या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्सच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी कार्यक्रमाच्या स्मरणिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं। पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि लॉज चालक मालक यांच्यामध्ये बैठक पार पडली। सर्व ग्राहकांची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशा सूचना पोलिसांकडून लॉजच्या चालक आणि मालकांना देण्यात आल्या। बेस्टला आर्थिक तुटवड्यातून बाहेर काढण्यासाठी 2019 मध्ये मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता। भाडेतत्वावर बस घेतल्या तरी तूट भरून निघाली नाही हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आणि त्यामुळे हा आराखडा अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचा आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या BKC ते वरळी मार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडलंय। आता हे लोकार्पण नक्की कधी होणार हे अस्पष्ट आहे। मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते। मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यानं म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातान्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत। खास करून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडून आहेत आणि या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे। याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावर पाहू शकतील। मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना एक क्रमांक देण्यात येणार आहे। या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवर पुढील उपचार करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2030 पर्यंत लागू राहणार आहे। राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवर 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेतला। येत्या 5 वर्षांमध्ये एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहन इलेक्ट्रिक असावीत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वर आलेला आहे। वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेकांना रेल्वेचं तिकीट मिळेनासं झालंय। त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला। यात सोलापूर LTT, कोल्हापूर पुणे, सोलापूर दौंड या गाड्यांचा समावेश आहे।